आपल्या विविध मागण्यांसह शेतकरी आणि कष्टकऱ्यांचं लाल वादळ सध्या मुंबईच्या वेशीवर धडकलंय। खर्डीजवळ आंदोलक शेतकरी मुक्कामी आहेत। दरम्यान काल किसान सभेच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्र्यांची बैठक पार पडली आहे। मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर शिष्टमंडळानं आंदोलकांची भेट घेतली आहे। या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती कळतेय। महाजनांनी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय। वन जमिनी कायद्यामध्ये सुधारणा, 7/12 नावावर, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची मागणी, नदी जोड प्रकल्प यासह विविध मागण्यांसंदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याचं महाजनांनी सांगितलंय। दरम्यान महाजन मुख्यमंत्र्यांचा संदेश घेऊन आज आंदोलकांची भेट घेणार आहेत। त्यामुळे आता किसान मोर्चाचं लाल वादळ माघारी फिरणार की मुंबईमध्ये धडकणार हेच पाहणं महत्त्वाचं असेल। या संदर्भात अधिकचे अपडेट्स सांगण्यासाठी आपले प्रतिनिधी वेदांत नेप सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, आता या चर्चा कुठवर आलेल्या आहेत? आज गिरीश महाजन आंदोलकांची भेट घेणार आहेत आणि आंदोलकांची काय भूमिका आहे सरकारच्या या सगळ्या चर्चांसंदर्भात? सध्या मी खर्डीच्या भातसा फाटाजवळ आहे आणि इथे आपण बघतोय इथेच या सगळ्या शेतकऱ्यांचा मुक्काम आपल्याला पाहायला मिळाला। दूरवर बघतोय गाड्या लागलेल्या आहेत आणि काही जण आत्ताच झोपेतून उठलेले आहेत, काही जण इथे आपण बघितलं शेकोटी घेत आहेत। आणि ज्या प्रकारे आपण बघितलं काल 2 बैठका झाल्या, एक वेगवेगळ्या विभागासोबत बैठक झाली या शिष्टमंडळाची आणि दुसरी बैठक मुख्यमंत्र्यांसोबत झाली आहे। आणि ज्या काही प्रमुख मागण्या आहेत त्यातल्या 90% मागण्या या मान्य झालेल्या आहेत आणि 3 महिन्यामध्ये याची कार्यवाही करू असं सरकारकडनं सांगण्यात आलेलं आहे। मात्र शिष्टमंडळाने अद्याप या शेतकऱ्यांना पुढची नेमकी भूमिका आपली काय असणार हे सांगितलेलं नाही आणि त्यामुळे शिष्टमंडळ नेमकं काय पुढचे आदेश देतं किंवा काय नेमकी भूमिका मांडतं त्यावर मोर्चाची पुढची भूमिका अवलंबून असणार आहे। हे पुढे मुंबईकडे जाणार, ठाणे शहरात जाणार की मग इथूनच मोर्चा हा मागे घेतला जाणार? आपल्यासोबत काही जण आहेत। काल शिष्टमंडळ गेलं होतं भेटायला मुंबईमध्ये। ज्या मागण्या तुमच्या आहेत म्हणजे वन कायद्यातल्या मागण्या असतील, रोजगार, त्यासोबतच शिक्षण आणि इतर, तुम्हाला काही सांगितलं किती मागण्या मान्य झाल्यात आणि कुठवर हे आंदोलन सुरू राहणार? अद्याप अजून आम्हाला कळालेलं नाही। जोपर्यंत आम्हाला कळत नाही तोपर्यंत आम्ही मुंबईच्या दिशेने जाणारच आहे। जाणार तुम्ही? हो, 100%। कारण आतापर्यंत आम्हाला 3 वेळेस ह्या शासनाने फसवलेलं आहे। त्याच्यामुळं जोपर्यंत आमच्या तिकडं कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही इथून ढळणार नाही। बरं, तुम्हाला काही शिष्टमंडळाने सांगितलं की नेमकं पुढे काय करायचं? कारण असं कळतं गिरीश महाजन येणार, नाशिक जिल्हाधिकारी येणार आणि तेच सांगणार की कोणकोणत्या मागण्या मान्य झाल्यात। कळतं 90% मागण्या मान्य झाल्यात। नाही, आता जे आहे शिष्टमंडळाने आतापर्यंत आम्हाला काही माहिती दिली नाही, परंतु मागे 2018च्या मोर्चामध्ये जे घडलं सगळं त्यांचे मंत्री महोदय, 6 मंत्री, सगळे मंत्री येऊन आणि आझाद मैदानावरती त्यांनी सगळे काय म्हणजे आम्हाला सांगितलं की सगळ्या तुमच्या मागण्या मान्य, पण अद्याप जवळजवळ 5-6 वर्ष झाले त्याला अद्याप त्या आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांवरती कारवाई झाली। तुम्ही काहीतरी एक वेळ दिलाय 3 महिन्याचा की त्या 3 महिन्यामध्ये ह्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे। विशेष करून वन कायद्यामध्ये सुधारणा, कसेल त्याची जमीन, ते हक्क, अशा प्रकारचे दावे तुम्ही केलेले आहेत। खरं तर आम्ही ही जी कारवाई हे आम्ही इथं आहे तर तिकडं कारवाई झाल्या पाहिजे आणि कारवाई 7/12 स्वतंत्र झाला पाहिजे आणि जी जमीन आहे 2 गुंठे 5 गुंठे ही जमीन जी जेवढं क्षेत्र असेल हां ते मोजून आमच्या नावाने स्वतंत्र 7/12 झाला पाहिजे। ही कारवाई जोपर्यंत तिथं आमच्या जागेवरती होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही, आम्ही मुंबईच्या दिशेने जाणार आहे। खरं तर शिष्टमंडळ थोड्या वेळात माधवी इथे येईल आणि ज्या मागण्या मांडण्या झालेल्या आहेत या सगळ्या संदर्भातली माहिती या सगळ्या शेतकऱ्यांना दिली जाईल आणि त्यानंतरची पुढची भूमिका मांडली जाईल। मात्र दुपारपर्यंत हे सर्व शेतकरी याच ठिकाणी म्हणजे खर्डीजवळ इथे थांबणार आहेत आणि मग पुढची भूमिका शिष्टमंडळाकडनं मांडली जाईल। माधवी, नक्कीच आता सरकारचा जो काही प्रस्ताव येईल तो पाहणं महत्त्वाचं असेल आणि त्यामुळे आता या शेतकऱ्यांचं, या कष्टकऱ्यांचं समाधान होणार का हे पाहणे तितकंच महत्त्वाचं असणार आहे। वेदांत, दिवसभर या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।